हॅलो मैत्रिणींनो, आज नाश्त्याला करायचे होते डोसा. त्यासाठी मी ते बटाटे शिजवून घेतले आहे आणि ते बटाटे भाजी करण्यासाठी कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची हे चिरून घेतलं. ते कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये मोहरी, जिरं याची फोडणी दिली. नंतर मग मिरची, कांदा, कढीपत्ता हे सगळं घालून भाजून घेतलं. ते कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतलं आणि बटाटे सोलून ते चिरून मग यामध्ये घालून बटाटे भाजी करून घेतली. इथं हळद, कोथिंबीर आणि हे बटाटे घालून हे बटाटे भाजी तयार करून घेतली. सुवीला हे डोसा आणि डोस्याची चटणी खूप आवडते. तो हे आवडीनं स्वतः खातो. त्याला जेवण चारायला लागतं, पण डोसा असला की ते स्वतः खातो. पण दुपारच्या जेवणाला पण डोसाच मागतो. इथं माझी बटाट्याची भाजी तयार झाली. आता करायची होती डोश्यासाठी चटणी. त्यासाठी खोबरं चिरून घेतलं, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर सगळं घालून बारीक करून घेतलं आणि त्याची कढईमध्ये फोडणी देऊन हे सगळं ओतलं. मिस्टर आणि सुवीसाठी एक छोटा डोसा तयार केला आणि त्याला खायला दिलं. ते स्वतः खात होता, आवडीने खात होता. सुवीर कसा झाला डोसा? सुवीर स्वतः खाल्लं की किती भारी वाटतं. हिरवं त्याच्या मागं लागायला लागतंय खा म्हणून. आणि डोसा केला की तो स्वतः खातो. आज होती आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि मला आज जायचं होतं ब्लाऊज आणायला. सुवीरचे बाबा आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर यायला आम्हाला वेळ झाला. इथं आम्ही डेकोरेशन करायला भेटलं होतं. ॲनिव्हर्सरीसाठी सेलिब्रेशन करण्यासाठी असे मी तयार झाले होते. बड्डे डेकोरेशन, ॲनिव्हर्सरी डेकोरेशनची अशी तयारी झाली होती. मग आम्ही केक कटिंग केलं आणि यायला उशीर झाला, त्यामुळे स्वयंपाक करायला वेळ मिळाला. त्यामुळे आम्ही बाहेरूनच मागवलं होतं. एवढं काही चांगलं नव्हतं, घरचंच असतं. अशा प्रकारे साजरी केली आम्ही ॲनिव्हर्सरी.